उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये काल रात्रीला एक 8 वाजता MLC आमच्याकडे प्राप्त झाली। त्या MLC मध्ये असं नोंद होती की मारामारीमध्ये मृत्यू झालेला आहे। त्या दृष्टीने आम्ही लगेच चौकशी केली असता त्या मैताच्या पत्नीने आम्हाला सांगितली की काही नाही, आमच्या नवऱ्याला काही लोकांनी कुठे घेऊन गेले होते आणि 5:30 वाजता मला फोन आला की इच्छापूर्ती या ठिकाणी नेऊन तिला नवऱ्याला मारहाण केलेली आहे अज्ञात लोकांनी आणि तुम्ही या तुमच्या पतीला घेऊन जा असं सांगितलेलं होतं। त्यावर आम्ही थोडाफार आम्हाला संशय वाटल्याने आम्ही एक आमचे PSI लोखंडे साहेब आणि त्यांची टीम आम्ही यावरती लावली। त्याचबरोबर आमच्या DBच्या अंमलदारांनी लगेच त्याच वेळामध्ये त्या दोघा दाम्पत्याची मयत हनुमंत जनवाडे आणि तिची पत्नी जी आहे पूजा जनवाडे यांची एक अपत्य आहे, एक 2 वर्षाची म्हणजे दुसरीला असलेली मुलगी, तिच्याशी आम्ही लगेच आमच्या टीमने संपर्क केला, तिच्याशी बोलतं केलं तर तिनं आम्हाला सांगितली की आमची आई आणि मी आणि आमचे वडील जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा 3-4 लोकांनी आम्हाला सोबत घेतलं होतं आणि ते घेऊन जाऊन आम्हाला इच्छापूर्तीच्या इथं येऊन मारहाण केली होती। मारहाण करत वेळेस आई सोबत होती। याच्यावरून आम्हाला संशय निर्माण झाला की पत्नी ही खोटं बोलत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आहे। त्याच्यानंतर PM आम्ही होऊ दिलं। PM मध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितले की मल्टिपल इंजुरी या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही याच्यामध्ये पत्नीला आमच्या महिला PSI सावित्रा रायपल्ले, आमचा PSI देवकते, त्याचबरोबर नामदेव चोले, डेबेटवार, नारागुडे, हवालदार बनसोडे या सगळ्यांनी रात्रभर मेहनत घेऊन याच्यामध्ये आम्ही उलगडा केला आणि ते उलगडल्यानंतर आमच्यामध्ये लक्षात आलं की ही महिला खोटे बोलत आहे आणि नंतर त्या महिलेनं कबूल केलं की तिचं आणि तिचा जो दुसरा एक पिंटू पाटील नावाचा एकाच गावाचा जानापूरचा प्रियकर आहे आणि त्या प्रियकराने दोघांनी मिळून या दुसऱ्या 2-3 पोरांना तिने भाड्याने घेतलं आणि तिच्या नवऱ्याला थोडंफार मारण्यासाठी तिने त्या इच्छापूर्तीकडे घेऊन गेलं होतं आणि त्याच ठिकाणी जास्त त्याला मार देण्यात आला। त्याला म्हणजे त्याला मारण्याच्या उद्देशाने घेऊन गेलं, त्याला जास्त मार लागला। दवाखान्यात घेऊन न जाता पत्नीने त्याच्या घरी घेऊन गेलं आणि त्याने त्यानंतर मात्र तो मरणासन्न अवस्थेमध्ये असताना दवाखान्यात घेऊन जाण्याचं नाटक केलं, पण तो त्या ठिकाणी मृत झाला होता। तर या गुन्ह्यामधले जे आरोपी जे आहेत ते आमच्या DB पथकातील अधिकाऱ्यांनी PSI लोखंडे, PSI देवकर यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी ते 2 आरोपी जे आहेत महिला त्याचबरोबर त्याचा प्रियकर पिंटू पाटील यांना आम्ही सध्या ताब्यात घेतलेलं आहे, पुढील कारवाई करत आहोत। आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आम्हाला आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोलजी तांबे सर, त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक यांनी तर स्पॉटवर येऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भातलवडे साहेब यांनीही मार्गदर्शन केलेलं आहे। तर याप्रमाणे आमचा तपास पुढे चालू असणार आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI देवकर आणि ते टीम करत आहे। लवकरच या गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी आम्ही अटक करत आहोत।